महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टवरून उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलंय। विचारांशी दगाबाजी करणाऱ्यांची साथ सोडून 2 वर्ष पूर्ण झाल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय। महायुती सरकारला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलेलं आहे। तर त्यांनी नेमकं काय पोस्ट केलं आपण पाहूया। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याशी वैचारिक दगाबाजी करत ज्यांनी संघाशी संघ केला होता त्यांची साथ सोडून आम्ही जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं। त्याला आज 2 वर्ष पूर्ण होत आहेत। या विकास पर्वात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांची समर्थ आणि खंबीर साथ मला लाभली। राजकीय वारसा हा केवळ रक्तानं नाही तर कर्तृत्वानं सिद्ध करावा लागतो हे मी आणि शिवसेनेच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या 2 वर्षात दाखवून दिला। तर मतदारांनी आम्ही घेतलेल्या या भूमिकेला आणि निर्णयाला भक्कम पाठिंबा दिल्यानं लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध झालंय। त्यामुळे खरी शिवसेना कुणाची हा गेले 2 वर्ष सुरू असलेला वादही आता मिटलेला आहे। आमच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा लोकसभेत दिसला असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। दरम्यान या फेसबुक पोस्टला आता आदित्य ठाकरे आणि राऊतांनी चोख उत्तर दिलेलं आहे, पाहूयात। आज जागतिक खोके आणि धोके दिन हा जो साजरा होत आहे निर्लज्जपणाने साजरा होत आहे। जे निर्लज्ज असतील ते साजरा करतील, जे घाबरट आहेत, जे डरपोक आहेत, जे पक्षचोर आहेत, बापचोर आहेत, दुसऱ्यांचे वडील ज्यांना लागतात स्वतःच्या होर्डिंगवर, हे असे लोक आहेत। ह्यांना काय बोलायचं? हे सरकार बनवताना पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, न्यायालय, विधानसभा अध्यक्ष या प्रत्येकानं बेकायदेशीर आणि घटनाबाह्य, असंवैधानिक, अनकॉन्स्टिट्यूशनल अशा प्रकारची कृती केली आणि त्यातून हे बेकायदेशीर सरकार जन्माला आलं आणि ते बेकायदेशीर पद्धतीनं ऑक्सिजनवर टिकवलं। त्याच्यामुळे हे सरकार जे आहे हे फसवणुकीतून निर्माण झालेलं सरकार महाराष्ट्र राज्याच्या छाताडावर बसलेलं आहे। संजय राऊत फक्त सकाळी 9:30ला टीव्ही चालू केली की पहिले तो शिव्या देतो, आरोप करतो। याच्याशिवाय संजय राऊतकडे कुठलंही काही नाही। मला काय म्हणायचं की आम्ही जसं आता आपण स्ट्राईक रेट बघितला, शिवसेनेनं किती जागा उभा केल्या, किती आल्या, आणि उभाटाना किती जागा लढवल्या, किती आल्या हे आपण बघितलं।